नमस्कार. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सोनिया वलथरेज ब्लॉगमध्ये. आज आहे आमचं महिला मंडळाचंच म्हणजेच आमच्या कॉलनीच्या लेडीज क्लबचं संगिनी क्लबचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तर आज मी तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये सोबत घेऊन जाणार आहे. तर तुम्ही तयार आहात माझ्यासोबत यायला? आहात ना? चला. सर्वप्रथम आम्ही गेलो माझ्या एका मैत्रिणीकडे सुगड पूजायला. आजच्या दिवशी सुगड पूजले जातात. आधी त्यांनी 5 बायांना हळदी कुंकू लावून ओटी भरली, त्यांना वाण दिलं, तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आम्हीही त्यांना हळदी कुंकू लावून भरभरून आशीर्वाद दिले. पुढे आम्ही संगिनी क्लबच्या कार्यक्रमाला आलो. त्यात आमच्या संगिनी सख्यांनी खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. धान्य, दागिने याची सुंदर सुरेख रांगोळी काढलेली होती. त्यानंतर त्यांनी सुंदर देखावे निर्माण केलेले होते. हॅप्पी पोंगल साऊथला प्रेझेंट करत होतं. तांदूळाचं कसं महत्त्व आहे, नवीन तांदळाचं त्यात त्यांनी दर्शवलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती म्हटली जाते. तसेच पंजाबलाही त्यांनी रिप्रेझेंट केलं होतं, हॅप्पी लोहरी. त्यानंतर आम्ही आमच्या कॉलनीमध्ये वेगवेगळ्या राज्याच्या सगळे आम्ही एकत्र राहतो. कोणी पंजाबवरून आहे, कोणी गुजरातनं आहे, कोणी UP, कोणी साऊथ, कोणी महाराष्ट्र. तर प्रत्येकाने मकर संक्रांतीचे आपापल्या राज्यामध्ये कसं महत्त्व आहे हे सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांना खूप छान वाटलं. मला संधी मिळाली तर मी माझ्या यूट्यूब चॅनलचंही प्रमोशन करत माझ्या यूट्यूबची रेसिपी सांगितली. सगळ्यांना ती खूप आवडली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बघताय तुम्ही ते. तर अशा प्रकारे आमच्या हा संगिनी क्लबचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. आणि हे फक्त एकत्र गेट टुगेदर नव्हतं, तर त्यात सामाजिक संदेशही मिळतो की स्त्रियांमध्ये प्रेम वाढावं, समजूतदारपणा वाढावा, जुनी मतभेद विसरून नातेसंबंध गोड व्हावेत, हा महत्त्वाचा उद्देश होता या कार्यक्रमातून. फक्त छान छान साड्या घालून एकत्र येणे किंवा दागदागिने मिरवणे हा उद्देश नसतोच हळदी कुंकवाचा. त्यानंतर आम्ही कार्यक्रम सुरुवात केला आपल्या हळदी कुंकवाचा. हळद ही मांगल्य, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक, तर कुंकू हे सौभाग्य, शक्ती आणि शुभतेचे चिन्ह, सौभाग्याचं चिन्ह. हळद कुंकू लावणे म्हणजे देवी शक्तीचे सृजन मानले जाते. तसेच हळदी कुंकू हे मैत्री, सौहार्द, आपुलकी, प्रेम, स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. तर आधुनिक काळामध्ये सांस्कृतिक परंपरा जपताना नात्याची गोडी वाढवूया. त्यानंतर मुलांनी पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला आणि 3 सांजेला स्त्रियांनी छान हायटीचाही आनंद घेतला. समोसा, ढोकळा, चटणी, चहा असा छान आमची ही संध्याकाळ झाली. 3 सांजेला सनसेट होताना समुद्रामध्ये खूप सुंदर असा हा देखावा होता. स्त्रिया बऱ्याच दिवसानंतर एकत्र आल्या होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. छान दिवस गेला हा. तर तुम्हाला आमचा मकर संक्रांतीचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय.